नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे। आज आपण जाणून घेऊयात ब्लायटन ओव्हम विषयी माहिती। ब्लायटन ओव्हम हे मिसकॅरेज होण्याचं एक कारण असतं, जेव्हा गर्भधारणा झालेली असते पण फिटल पोल दिसत नाही। म्हणजे काही स्त्रियांमध्ये UPTDS पॉझिटिव्ह आलेली असते, बीटा HCG वाढलेलं असतं, पण जेव्हा सोनोग्राफी करायला जातात तेव्हा त्याच्यामध्ये गॅस्ट्रेशनल सॅग दिसते पण फिटल पोल दिसतच नाही, तर त्याला आपण ब्लायटन ओव्हम असं म्हणतो। म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये जनरली जेव्हा स्त्री बीज म्हणजे एग आणि स्पर्म एकत्र आल्यानंतर ते फर्टिलाइज एग जेव्हा गर्भाशयामध्ये इम्प्लांट होत असतं तेव्हा त्याच्यापासून दोन भागांमध्ये डिवाइड होतं। एका भागापासून गॅस्ट्रेशनल सॅक आणि प्लासेंटा तयार होतो आणि दुसऱ्या भागापासून एम्ब्रिओ तयार होत असतो। पण ह्याच्यामध्ये ब्लायटन ओव्हममध्ये जनरली गॅस्ट्रेशनल सॅक दिसते, प्लासेंटा दिसतो, पण एम्ब्रिओ म्हणजे फिटल पोल दिसतच नाही, तर त्याला आपण ब्लायटन ओव्हम असं म्हणतो। मग अशामध्ये मिसकॅरेज होऊन जातं। मग ह्याचे मेन कारणं म्हणजे जर तुम्हाला क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असेल, स्पर्म आणि एगची क्वालिटी प्रॉपर नसेल, लाईफस्टाईल प्रॉपर नसेल, ॲडिक्शन असेल म्हणजे जसं अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, हे ह्याचं ॲडिक्शन असेल किंवा इम्युनिटी कमी असेल, मॅटर्नल एज जास्त असेल, तर ही सगळी कारणं ब्लायटन ओव्हम होण्याची असतात। तर आयुर्वेदामध्ये जनरली आम्ही एक गर्भाधान संस्कार करतो, ज्याच्यामध्ये शरीर शुद्धी केली जाते थ्रू पंचकर्म। मग त्याच्यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज चांगले राहण्यासाठी, पुढची प्रेग्नन्सी हेल्दी राहण्यासाठी आम्ही पंचकर्म करतो आणि डाएटमध्ये सुधारणा करण्यासाठी सांगतो, लाईफस्टाईल चांगली करण्यासाठी सांगतो। काही औषधी वनस्पती दिल्या जातात, जसं दुर्वा आहे, शतावरी आहे, बला आहे, विदारी आहे, हे आम्ही चालू करतो। धन्यवाद।